आपल्या हिंदू धर्मातील आध्यात्मिक व धार्मिक विधींचे महत्त्व आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत की हिंदू धर्म केवळ धर्म नव्हे, ती एक जीवन पद्धती आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्म हा पुस्तकात बांधलेला धर्म नाही आहे, तो जगण्याचा धर्म आहे. आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी हजारो वर्षाच्या तपश्चर्येनंतर हा धर्म मानवाला दिला. त्यांनी सांगितले की धर्मो रक्षते रक्षतः, जो धर्माचं रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो. म्हणून आज अनेक लोक म्हणतात हे सगळे विधी कशासाठी करायचे, याचा काय उपयोग. पण बंधूंनो, धार्मिक विधी म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे, तर अंतःकरणात शुद्ध करण्याची एक प्रक्रिया आहे. आपण देवासमोर दिवा लावतो, तो प्रकाशासाठी नाही आहे, तो अज्ञान नष्ट करण्यासाठी आहे. तर नमस्कार करतो, तो वाकण्यासाठी नाही, तो अहंकार सोडण्यासाठी आहे. भावाशिवाय कर्म निष्फळ, संत तुकारामांचे वचन आहे. आणि संत तुकाराम महाराज स्पष्ट आपल्याला त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात की कर्म करिता भाव न लागे, ते कर्म निष्फळ ठाके. म्हणजेच भाव नसेल तर पूजा, व्रत, उपवास सगळे व्यर्थ आहे. पण भाव असेल तर साधा रामनाम सुद्धा मोक्षाचा मार्ग बनतो. कलियुगात सर्वश्रेष्ठ साधना ही नामस्मरण आहे. तर या कलियुगात संतांनी एकच उपाय सांगितलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाम जपे ते नाम रूप होई, नामी रंगुनी जाय. नाम घेतल्याने मन शुद्ध होते, विचार पवित्र होतात, जीवनाला दिशा मिळते. म्हणून संत म्हणतात नाम हेच खरे यज्ञ, नाम हेच खरे व्रत. अंतःकरणातली पूजा कशी आहे, तर आपण देवळात जातो, पण संत सांगतात देव आत आहे. संत नामदेव महाराज म्हणतात देह देवालय जाणावे, आत आत्माराम. जर देह देवालय असेल तर वाईट विचार काढून टाकणे, रागद्वेष मत्सर सोडणे, हीच खरी पूजा आहे. विधींचा खरा उद्देश जो आहे तो माणूस घडवणे आहे. म्हणून धार्मिक विधींचा उद्देश फक्त देवाला खुश करणे नाही, तर माणसाला चांगलं बनवणे आहे, म्हणजे चांगली प्रतिमा तयार करणं आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जर आपल्या पूजेमुळे दया करुणा सेवा निर्माण होत नसेल तर ती पूजा अपूर्णच आहे. म्हणून भरपूर लोक श्राद्ध वगैरे करत नाहीत, अंत्येष्टी करत नाहीत, अजून बरेचसे काही विधी आहेत ते आपल्याकडे नाहीत करत. पण श्राद्ध म्हणजे नुसतं मृतांसाठी, गेलेल्या व्यक्तीसाठी नाही आहे, तर जिवंतांच्या संस्कारासाठी आहे. आई वडील हेच आपले पहिले देव आहेत. त्यांच्या ऋणातून मुक्त होणं किंवा त्यांचे ऋण मान्य करणं हे खरं धर्माचं लक्षण आहे. म्हणून आपल्याकडे बघा दिवाळी, एकादशी, महाशिवरात्र, गणेशोत्सव, नवरात्र, अनेक सण आहेत, उत्सव आहेत. तर हे सण केवळ सण नाहीत, तर ते समाजाला जोडणारे उत्सव आहेत. संतांनी सांगितले वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण विश्व हे कुटुंब आहे. म्हणून संतांनी कधीच विधी नाकारले नाहीत, पण त्यांनी सांगितले की विधी करा पण भाव ठेवून करा. संत तुकाराम महाराज म्हणतात भावे वीण देव न भेटे, केला तरी उपयोग न घडे. आणि आजच्या काळात धर्माची फार गरज आहे. आज विज्ञान खूप पुढे गेलंय, पण संस्कार मागे पडत चालले. म्हणून विज्ञान हे शरीरासाठी आहे आणि अध्यात्म हे आत्म्यासाठी आहे. दोन्ही एकत्र असतील तेव्हाच जीवन सुंदर होईल. म्हणून माणसाने कायम धार्मिक विधी आणि आपले सण उत्सव साजरे निश्चितपणे करावे, आपल्या संस्कृतीप्रमाणे चालावं. धार्मिक विधी ओझ नाही आहे, ते जीवनाला दिशा देणारे एक दीपस्तंभ आहेत. विधी राहिले नाहीत तर संस्कृती नष्ट होते, आणि संस्कृती नष्ट झाली तर समाज भरकटतो. म्हणून नाम घ्या, काम करा, धर्म जपा, देवाला फक्त मागू नका, देवाकडे स्वतःला अर्पण करा. हीच खरी भक्ती आहे आणि हाच खरा आपला धर्म आहे. जय जय रघुवीर समर्थ.